नमस्कार मंडळी, आपण बनवूया मटर पुलाव. एकदम हेल्दी टेस्टी. लहान मुलांनी भाज्या त्यात सर्व टाकून आपण मुलांना सुद्धा आवडीने देऊ शकतो. त्यासाठी फ्लावर, बटाटा, टोमॅटो, हिरवा वाटाणा. आता थंडीचा हिरवा वाटाणा खूप येतोय. आपण बिर्याणी मसाला, 2-3 पिक्क्या मिरच्या घ्यायच्या आहे, काकडी मिरच्या. आपण आता लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट पण बनवून घेऊया. आणि कच्चा मसाला घेतला आहे आता आपण. लवंग, मिरे, दालचिनी, विलायची, तेजपान इत्यादी. ते गरम मसाला घ्यायचा आहे, खडा मसाला. कांदा उभा कट करून घेतला आहे. आणि आपल्याला लागणारे मसाले एवढे सर्व घ्यायचे. आपण घरगुती जे वापरतो तेवढे मसाले, चवीनुसार मीठ आणि 3 वाटी तांदूळ घेतले आहे. तांदूळ आपण आता एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 3 वाटी तांदूळ घेतले. तांदूळासाठी आपण 4 ग्लास पाणी घेतलं आहे. 4 ग्लास पाणी, एक ग्लास पाणी जास्त घेतलं आहे. 3 वाट्याला, 1 वाटीला 1 ग्लास पाणी घेतो आपण. 3 वाटीला 4 ग्लास पाणी घेतलं आहे. आणि आता आपण याची पेस्ट पण बनवून घेऊया. लसूण अद्रक मिरची, कोथिंबीर याची आपण छानपैकी पेस्ट करून घेऊया. आता आपली पेस्ट तयार झाली आहे. बघू शकता. आता आपण हे तांदूळ आता स्वच्छ धुवून घेऊया. 2-3 पाण्याने तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही मटर पुलाव, आता थंडीचे वाटाणे खूप येत आहे मार्केटमध्ये, त्यामुळे तुम्ही वाटाण्यांचा पुलाव पण छान बनवू शकता. वाटाणे अशी लहान मुलं वाटाणे खात नाही, पुलावमध्ये टाकून खूप आवडीने खाता. आपण आता आपलं कुकर ठेवलं आहे. कुकर गरम झाला आहे. त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल पण चांगलं एक व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपले खडे मसाले सरळ तेलामध्ये पहिले सुरुवातीला तळून घ्यायचे आहे. छानपैकी तळून झाले की गरम मसाले आपले मस्त तेल तापल्यानंतर बघू शकता. त्यामध्ये आता आपण कांदा टाकला आहे, उभा चिरलेला. कांदा पण एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये 5 ते 10 मिनटं. ब्राऊन झाल्यानंतर आपण आता वाटाणे जास्ती घ्यायचे आहे थोडेसे आपले. लसूण अद्रकची पेस्ट करून केलेली ती काढून घेतली आहे. आपल्या मसाले कांदा पण छानपैकी ब्राऊन झाला आहे. आता त्यामध्ये आपलं लवंग, मोहरी आणि जिरे राहिले होते टाकायचे आपण सुरुवातीला. आपण आता ते टाकून घेऊया. जिरे आणि मोहरी तेलामध्ये आपण आता टाकून घेतले आहे. कांदा पण छान टाकला, परतला. आता त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट पण टाकून घेतली आहे. पेस्ट लसूण अद्रकची छान परतल्यानंतर आता आपल्या इकडे पाणी सुद्धा उकळलं आहे. आपण त्यामध्ये सर्व भाज्या आता फ्लावर, बटाटा परतवून घ्यायचा आहे. छान सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहे. टोमॅटो, हिरवा वाटाणा, हिरवी मिरची. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा, लाईक करत जा, शेअर करा. आमच्या रेसिपीजला तुम्ही लाईक करा. आपले घरगुती मसाले जे असतात ते आपण आता काढून घेऊया आपल्या चवीनुसार. आपल्याला किती तिखट कमी जास्ती किती कसं लागतं त्याप्रमाणे आपण आता मिरची मसाले आपण काढून घेतले आहे. बिर्याणी मसाला जर टाकला ना, खूप छान मसाले भात होतो पुलाव आपला. त्यामध्ये आता आता भाज्या परतल्या आहे. त्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेऊया. सगळे परतवून घ्यायचे आहे 5 ते 10 मिनटं. व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता आपले धुतलेले तांदूळ पण टाकून घेणार आहोत. सर्व भाज्या छानपैकी परतवून घ्यायच्या आहे. तांदूळ धुवून त्यामध्ये टाकून घेऊया. आपण अशाच प्रकारे मिक्स व्हेज पण बनवू शकतो. सर्व भाज्या मिक्स करून याच पद्धतीने बनवायचं आहे मिक्स व्हेज सुद्धा. ते पण खूप छान टेस्ट येते.
बघू शकता आपण तांदूळ चांगले परतवून घेतले आहे. त्यामध्ये आता आपण पाणी गरम करून घेतलं आहे, ते टाकून घेऊया. तांदळापेक्षा थोडं पाणी जास्तीच घ्यायचं आहे कधी पण, कारण नाही तर तांदूळ एकदम मोकळा कडक होऊन जातो पाणी कमी झाल्यानंतर. थोडं जास्ती पाणी असलं तर तांदूळ चांगला मऊ शिजतो. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया. मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे. भाजी बनवायचा कंटाळा आला ना, अशा प्रकारे आपण पुलाव, मसाले भात पण म्हणू शकतो, असं बनवू शकतो. आता आपण ते झाकण लावून घेऊया कुकरचं. त्याची एक शिट्टी घ्यायची आहे. शिट्टी घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपला भात शिजला आहे. तुमचं कुकर छोटा असेल तर तुम्ही 2 शिट्ट्या घ्या. हे कुकर मोठा आहे त्यामुळे एकच शिट्टीमध्ये भात शिजला आहे. बघू शकता अशा प्रकारे एकदम छान भात तयार झाला आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. बघू शकता पुलाव एकदम गरम गरम छानपैकी आपण त्याला गार्निशिंग करूया, कोथिंबीर टाकून सर्व केला आहे. बघू शकता अशा प्रकारे सर्वांनी करून बघा. मला कमेंट करून सांगा कसा लागतो तुम्हाला भात, कसा झाला आहे. धन्यवाद आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल.